हिंदी सक्ती विरोधात नाना राऊतांनी केलाय। जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे, त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते। जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार। कुठे आहेत नाना पाटेकर, कुठे आहेत प्रशांत दामले, कुठे आहेत माधुरी दीक्षित, कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू। मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना। हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साहित्यिकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली। मात्र सरकारचे लाभार्थी साहित्यिक भूमिका घेत नसल्यानं राऊतांनी संताप व्यक्त केला। साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही। किती साहित्यिक आले छाती पुढे काढून? साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक, मला 10 नावं सांगा। देवेंद्र फडणवीसांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहेत। हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला। मात्र हिंदी सक्तीचं प्रकरण नेमकं कुठून आलं ते पाहू। मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार त्रिभाषा सूत्र नवीन शिक्षण धोरणात आहे। 2024 मध्ये शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती स्थापन करण्यात आली। 2024च्या या आराखड्यात समितीकडून हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आलाय। 16 एप्रिल 2025 मध्ये सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्तीचा GR काढला। विरोधानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला। 16 जून 2025 शुद्धीपत्रक काढून हिंदी बाबतचा अनिवार्य शब्द सरकारनं हटवला। राज्यात हिंदी सक्तीला राजकीय पक्षांनी आणि अगदी मोजक्या साहित्यिक आणि कलाकारांनी विरोध केलाय। मात्र अनेक दिग्गज कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगणंच पसंत केलंय। निदान मराठीच्या मुद्द्यावर तरी कलाकारांनी व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे। त्यामुळे आता राऊतांच्या टीकेनंतर तरी मराठी कलाकार ठोस भूमिका घेणार की हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।